नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत. मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तुम्ही निवडून आले, सर्वात यंग संचालक म्हणून तुमची नियुक्ती झाली, काय म्हणत आहे? खरंच खूप चांगलं वाटतंय आणि याचा पूर्ण श्रेय म्हणजे ज्यांनी मला निवडून आणलं त्या मतदारांचा आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांकडे खूप खूप आभार मानतो. तुम्ही जसं म्हणले की सर्वात यंग डायरेक्टर बॉडीमध्ये मी आहे सध्या, त्याच्याबद्दल म्हणायला गेलो तर एकच आहे, ही सगळी जी आहे जे पोझिशन मला भेटले ते सगळं आमच्या आजोबा स्वर्गीय सुरेशदादा पाटील यांची पुण्याई आहे. आमचे वडील माजी आमदार नितीन पाटील यांचं मार्गदर्शन आहे व आमचे नेते सतीशभाऊ चव्हाण असेल, सावेसाहेब असतील, भुमरे साहेब असतील, या सगळ्यांच्या मेहनत व या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आहे. जे तिसरी पिढी कार्यरत आहे बँकेत, काय अनुभव आहे तुम्हाला? आता सहकार क्षेत्र जे म्हणलं, आता मी तो लहानपणीपासूनच पाहतो आहे. माझं स्वतःचं शिक्षण पण बँकिंग आणि फायनान्समध्ये झालं आहे. तर नक्कीच हे कॉपरेटिव्ह बँकिंग सेक्टर म्हणावं, त्याचा एक नवीन अनुभव असतील. पण मला खात्री आहे की हे सगळे जे ज्येष्ठ मंडळी जे माझ्यासोबत निवडून आलेले यांचा सगळ्यांचा सहकार भेटेल व या सगळ्यांचे अनुभव व या सर्वांचं मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हा बँकेत चांगलं काम करू. आजोबा खूप शिस्तीचे होते सुरेश पाटील साहेब, आता ते एक्सपायर झाले आणि तुम्ही आता एक गाडा चालवणार आहे, तुम्हाला कसं कोणाचं मार्गदर्शन करणार, कसं नेमकं? साहजिक आहे, त्यांची जशी शिस्त आहे. ज्या दिवशी आम्ही पॅनल बनवलं, ज्या दिवशी आम्ही 20 लोकांनी ठरवलं की आपल्याला जिल्हा बँक लढायची आहे, त्या दिवशी आम्ही एकच धैर्य ठेवलं आहे आणि एकच धोरण केलं की जसं स्वर्गीय सुरेशदादा पाटीलने बँक जशी घडवली, ज्या हिशोबाने त्यांनी ज्या शिस्तीने ज्या काटकसरीने बँक चालवली, ज्यामुळे आज मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे टॉप 5चे जे बँक आहेत त्याच्यामध्ये आपलं म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचं नाव येतं. त्या हिशोबाने आम्ही येणार 5 वर्ष त्यांची शिकवणगिरी बँक चालवणार आहे. अध्यक्षपदासाठी खूप लोकांचे नाव आघाडीवर आहे, काय तुमची इच्छा आहे की यंग पर्सनॅलिटी एक अध्यक्ष व्हावं म्हणून? कारण बँक आणि दुसरी बाजू सुरेश पाटील हे समीकरण आहे. भविष्यात पण नेते मंडळीचं म्हणणं आहे की बाबा बघू आम्ही पाटील साहेबाच्या चिरंजीवाला देऊ चान्स. साहेब, याचं उत्तर कालच आदरणीय सावेसाहेब, आदरणीय सतीशभाऊ व खासदार भुमरे साहेबांनी दिलं की जे पक्षश्रेष्ठी व जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ठरवतील तेच या बँकेचे अध्यक्ष होतील आणि त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं दुमत नाही आहे व त्यांच्याकडून जो आदेश येईल त्याचं पालन आम्ही सगळे करू. शेवटी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल तुमच्या ग्राहकांना, बँकेच्या ग्राहकांना, शेतकऱ्यांना? ही बँकच शेतकऱ्यांची बँक आहे आणि या बँकेमार्फत जितकं शेतकऱ्यांना मदत करता येईल तितकी मदत 100नी 101% आम्ही सर्व वीज संचालक करू. शेतकऱ्यांना एकच सांगतो मी की शेतकरी आपले बळीराजा असतात. आमच्या 20 लोकांचं, जितके 20 लोक आहेत त्या 20 लोकांचं जितकं तुम्ही मागे लावून जितके कामं आमच्याकडून करून घेता येईल तेवढं कृपया करून कामं करून घ्या. आम्ही तुम्हाला कधीच निराशा करणार नाही, मी याची खात्री तुम्हाला देतो. धन्यवाद.